मानेवरती काळा पट्टा तयार होतो. त्यातली स्किन किंवा कातडी आहे ती थोडी जाड झालेली असते. अकॅन्थोसिस नायग्रिकान्स. मग हा फक्त मानेवरच होतो का? तर नाही. हा काखेमध्ये होऊ शकतो. हा जांघेमध्ये होऊ शकतो. म्हणजे माझं एक घर आहे आणि मला दरवेळेस तो इन्शुलिन एक पाहुणा आणून सोडतोय. तर माझ्याकडे कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. ह्याच्यावरती मी त्या साखरेच्या कणाला आत नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे त्याला तुम्ही एक साबण लावून धुतलं तर काही परिणाम होणार नाहीये. त्याला कुठल्याही प्रकारचं मलम लावलं, काय एलोवेरा लावलं, काहीही होणार नाहीये त्याला. की उदाहरणार्थ आपण ब्रेडच्या 2 स्लाईस खाल्ल्या, तर आपल्याला साधारणतः 10 ग्रॅम साखर मिळते. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चलूया. तर तुम्ही असं कधी पाहिलंय का, की एखाद्या व्यक्तीच्या मानेवरती काळा पट्टा तयार होतो. त्यातली स्किन किंवा कातडी आहे ती थोडी जाड झालेली असते, काळी झालेली असते आणि ही मानेच्या दोन्ही बाजूनी असते. म्हणजे एकाच बाजूनी आहे असं नाहीये. आणि मग त्याला अशा वळ्या-वळ्या पडलेल्या असतात आणि आपण जे वेल्वेटचं कापड बघतो, म्हणजे असं थोडंसं वळ्या-वळ्या पडलेलं, तर साधारणतः जर ते वेल्वेटचं काळं कापड आपण बघितलं, तर कसं दिसेल? तशा प्रकारची ती मानेची कातडी दिसायला लागते. तर ह्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. ह्याला म्हणायचं इंग्रजीत अकॅन्थोसिस नायग्रिकान्स. आता हा शब्द थोडासा अवघड आहे म्हणून मी समजावून सांगतो ह्याचा अर्थ काय होतो. अकॅन्थोसिस म्हणजे आपली कातडी जाड होते आणि नायगर म्हणजे काळा, ज्याच्यावरनं निग्रो हा शब्द आलेला आहे. तर नायग्रिकान्स म्हणजे ती कातडी काळी होते, काही ठिकाणी ब्राऊन होते. पण भारतातल्या लोकांमध्ये शक्यतोवर ती काळी होते आणि जे युरोपमधले वगैरे लोक गोरे आहेत, त्यांच्यामध्ये ती ब्राऊन दिसते. तर हा जो अकॅन्थोसिस नायग्रिकान्स नावाचा प्रकार आहे, तर आपण बऱ्याच ठिकाणी बघितला आहे. मग हा फक्त मानेवरच होतो का? तर नाही. हा काखेमध्ये होऊ शकतो, हा जांघेमध्ये होऊ शकतो किंवा साधारण जिथे स्किन फोल्ड्स आहेत, म्हणजे जिथं आपली स्किन वाकते, त्या बऱ्याच ठिकाणी हा होऊ शकतो. पण मी मान अशा करता सांगतोय, की मान आपल्याला कुठल्याही माणसाची दिसते, ताबडतोब दिसते. म्हणजे त्यांनी आपल्याला दाखवायची अशी वेगळी गरज पडत नाही. म्हणजे आपण रस्त्यावरनं जाता-जाता सुद्धा आपण एखाद्याची मान बघून सांगू शकतो, की ह्याला अकॅन्थोसिस नायग्रिकान्स झालेला आहे. आणि मग ज्या लोकांना असा मानेचा काळा पट्टा तयार झालेला असतो, मग त्यांना काय वाटतं हा स्किनचा म्हणजे कातडीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग आपली साधारणतः लगेच आपल्या डोक्यात येणारे उपाय काय असतात, की आपण पहिल्यांदा साबणांनी घासून बघतो. ते साबण लावायचं, घासायचं, स्वच्छ करायचं, टॉवेलनी पुसायचं आणि आपण असं रोज-रोज केलं तरी त्याच्यात काहीच फरक पडत नसतो. म्हणजे साबणाने घासणं हा युजलेस कार्यक्रम आहे. मग त्याच्यानंतर आपण एखादी क्रीम लावतो म्हणजे काय फेअर अँड लव्हली असेल किंवा काय तुम्हाला जी वाटते ती मेकअपच्या बॉक्समधली एखादी क्रीम घेऊन आपण लावतो तिथे. मग ती लावून काही परिणाम होतो का? तर नाही होत. मग असं बरेच काय-काय लोक करतात. काय पावडर लावतील, मेकअप करतील, पण ती मान आहे ती काळी ती तशीच राहते. आणि हे असं का होतं? ह्याचं व्यवस्थित सविस्तर उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. आणि हे इतकं महत्त्वाचं आहे, की जर तुम्ही रस्त्यावरनं किंवा तुमचे कोणी नातेवाईक असतील किंवा तुमच्या घरात कुणी असेल, तर त्याचं फक्त लांबून बघा, की ह्याची मान अशी काळा पट्टा तयार झालेला आहे का? आणि तुम्ही लगेच सांगू शकाल, की हे अकॅन्थोसिस आहे आणि ह्याचं काय करायचं? म्हणजे तुम्हाला मी एकदम एक्सपर्ट करून टाकतो ह्याच्यामधलं. तर ज्या व्यक्तींना हा असा मानेचा काळा पट्टा असतो, त्यांची साधारण तुम्हाला मी एक कसा प्रकार असतो ते सांगतो. समजा बायका असतील किंवा लहान मुली असतील, तर ह्या मुली साधारणतः उंचीनी बुटक्या असतात किंवा बायकासुद्धा बुटक्या असतात. त्यांच्या मानेवरती काळा पट्टा आलेला असतो. त्या पट्ट्यावरती किंवा मानेवरती वळकट्या किंवा वळ्या जास्त पडलेल्या असतात. ह्या स्थूल किंवा जाड असतात मुली किंवा बायका. बायका असतील तर त्यांना बऱ्याच वेळा पी-सी-ओ-डी म्हणजे ओव्हरीचा त्रास असतो. ज्याच्यामध्ये अ, मासिक पाळी ही मागं-पुढं होते किंवा मासिक पाळीमधला होणारा रक्तस्राव हा कमी-जास्त होत असतो. म्हणजे ते रेग्युलर राहत नाही आणि ह्या बायकांना बऱ्याच वेळा थायरॉईडचा त्रास असतो. म्हणजे अशा प्रकारच्या जर व्यक्ती तुमच्या पाहण्यात असतील,
म्हणजे बुटकी आहे, मानेला वळकट्या आहेत, मान काळी झालेली आहे, पी-सी-ओ-डी आहे, थायरॉईड आहे किंवा बाकीचे काही आजार आहेत, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज वगैरे. तर साधारणतः ह्या व्यक्ती ह्या अशा असतात. तर ह्या अकॅन्थोसिसचं मुख्य कारण काय आहे? तर तुम्ही असं बघाल, की ह्या लोकांमधल्या जवळ-जवळ 90% लोकांना डायबिटीस असतो किंवा प्री डायबिटीस असतो. प्री म्हणजे अलीकडचा, म्हणजे डायबिटीसच्या अलीकडचा. म्हणजे एक माणूस नॉर्मल आहे, नंतर त्याला डायबिटीस होतो. पण ह्या दोन्हीच्या मध्ये एक स्थिती असते, की जिथं तुम्ही तो प्रकार चिघळला तर तो डायबिटीसमध्ये जातो आणि जर तो बरा झाला तर तो नॉर्मल होतो. म्हणजे हा जो मधला प्रकार आहे त्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो आणि ह्या ज्या अकॅन्थोसिसची जी लोक आहेत त्यांना हमखास प्री डायबिटीस किंवा डायबिटीस हा असतोच. आता प्री डायबिटीस आपण कसा डायग्नोज करतो किंवा कशाला आपण प्री डायबिटीस म्हणतो? जर आपण त्या व्यक्तीची उपाशीपोटी म्हणजे फास्टिंग असताना बी-एस-एल म्हणजे रक्तातली साखर तपासली, तर जर ती 100च्या आत असेल, तर ते आपण नॉर्मल समजतो. 125च्या बाहेर असेल, 125च्या जास्त असेल, तर त्याला आपण डायबिटीस आहे असं म्हणतो. पण जर ती साखर 100 ते 125च्या दरम्यान कुठेतरी असेल, तर त्याला आपण म्हणतो की प्री डायबिटीस आहे. म्हणजे जर या व्यक्तीने आहाराची पथ्य पाळली, व्यायाम व्यवस्थित केला, तर तो नॉर्मल होऊ शकतो. पण जर हे कार्यक्रम तसेच चालू राहिले, तर तो डायबिटीसमध्ये त्याला रोग होऊ शकतो. तर ही जी अकॅन्थोसिस असलेली मंडळी आहेत, त्यांना बहुतांशी प्री डायबिटीस असतोच असतो. आणि ह्या प्री डायबिटीसच्या लोकांमध्ये जर आपण HbA1c म्हणजे हिमोग्लोबिनची एक तपासणी आहे, ती जर केली, तर नॉर्मल हे 5.7च्या खाली असतं. डायबिटीस असलेल्या लोकांचं 6.4च्या वरती असतं आणि प्री डायबिटीसच्या लोकांना 5.7 ते 6.4 या दरम्यान कुठेतरी त्यांचा HbA1c असतो. तर हे जी अकॅन्थोसिसची मंडळी आहेत, त्यांना बऱ्याच वेळा डायबिटीस असतो किंवा प्री डायबिटीस असतो. ते जाड असतात, म्हणजे ओबेसिटी असते. त्यांना पी-सी-ओ-डी असतो आणि मग बाकीचे आजार, ज्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. म्हणजे आपल्या शरीराचं जे चयापचय आहे किंवा आपल्या शरीराची जी मशिनरी आहे, ती बिघडलेली असते आणि त्याच्यामुळे मग आपल्याला बरेच प्रकारचे रोग होतात. ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो, की आपल्या वाईट सवयींमुळे किंवा वाईट आहारामुळे होणारे हे रोग असतात. त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हार्ट डिसीज आहे, पी-सी-ओ-डी आहे, ओबेसिटी आहे. तर हे जो मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा अकॅन्थोसिस होतो. ज्याच्यामध्ये मानेची कातडी जाड होते आणि काळी पडते आणि त्याला वळकट्या येतात. अगदी क्वचित प्रसंगी ज्या लोकांना कॅन्सर झालेला आहे, त्यांना हा अकॅन्थोसिसचा त्रास असतो किंवा दिसतो त्यांच्यामध्ये किंवा जर ती मंडळी काही प्रकारची औषधं घेत असतील, तर त्या औषधांचा साइड इफेक्ट म्हणून हा अकॅन्थोसिसचा प्रकार होतो. पण हे प्रकार फार दुर्मिळ आहेत. शक्यतोवरती जर हा अकॅन्थोसिस कुणामध्ये दिसला, तर तुम्ही समजून चाला, की त्या माणसाला डायबिटीज किंवा प्री डायबिटीस आहे. मग आता आपण हे समजून घेऊया, की हे असं का होतं? म्हणजे हे कातडी काळी का होते? कातडी जाड का होते? तर ह्याचं कारण आहे इन्शुलिन रेझिस्टन्स. आता इन्शुलिन तुम्ही बहुतेक सगळ्यांनी ऐकलं असेल, कारण डायबिटीस लोकांना तर ते माहिती असतंच असतं. पण जनरल पब्लिकला पण इन्शुलिन माहिती असतं, जे आपल्या शरीरामधलं एक हार्मोन आहे आणि हे हार्मोन आपल्या पॅनक्रियाज किंवा पांथरीमधनं ते आपल्या शरीरामध्ये मिसळतं. तर ते इन्शुलिन काय करतं? तर आपण जेव्हा काही खातो, त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला साखर मिळते, तर ही साखर आपल्या शरीरामध्ये जेव्हा किंवा आपल्या रक्तामध्ये जेव्हा मिसळते, तेव्हा ती रक्तात राहून फायदा नाही आहे. त्याचं पुढं काहीतरी व्हायला पाहिजे. तर मग हा इन्शुलिन काय करतं, त्या साखरेच्या कणाचा हात धरतं. प्रत्येक सेलपाशी म्हणजे लिव्हरच्या पेशीपाशी, अ, आपल्या मसलच्या पेशीपाशी, ब्रेनच्या पेशीपाशी असं जातं. असा हात धरून घेऊन जातं त्याला. दार ठोठावतं त्या मसलच्या सेलचं किंवा लिव्हरच्या सेलचं, की दार उघडा, दार उघडा. मग त्या लिव्हरच्या सेलनी दार उघडलं, की त्याला म्हणतं, "ह्याला आत घ्या." मग ती सेल त्याला आत घेते कारण ते इन्शुलिननी आणलेलं असतं. नुसतं जर साखर रक्तात फिरत असेल,
तर त्या साखरेला लिव्हरच्या सेलमध्ये, ब्रेनच्या सेलमध्ये घुसता येत नाही. फक्त अपवाद काय ह्याच्यामध्ये, की काही प्रमाणात ब्रेन आणि जर आपण व्यायाम करत असू, तर आपल्या म्हणजे मसलच्या सेल्स ह्यांना इन्शुलिनची गरज लागत नाही. पण बाकीच्या सगळ्या पेशींना इन्शुलिनच्या बरोबरीने जर तो साखरेचा कण आला, तर त्याला आत घेतलं जातं. आता गंमत अशी होते, की जर आपण सारखं गोड खात असू, साखर खात असू, जंक फूड खात असू, तर आपण पुन्हा, पुन्हा, पुन्हा आपल्या रक्तात साखरेचे लोटच्या लोट म्हणजे असं पूर आल्यासारखे येतात. मग हे आलेले पूर रक्तात फिरायला लागतात. मग हे रक्तात फिरणारी जी साखर आहे, त्या साखरेला हा इन्शुलिन हाताला धरून घेऊन जातो एकेका पेशीकडे. लिव्हरकडे जाईल, मसलकडे जाईल आणि स्किनकडे जाईल. त्याला म्हणतो ह्याला आत घ्या, ह्याला आत घ्या. मग सुरुवातीला त्या पेशी आत घेतात. पण नंतर व्हायला काय लागतं, की आत किती घेणार ना? म्हणजे माझं एक घर आहे आणि मला इकडे दरवेळेस तो इन्शुलिन एक पाहुणा आणून सोडतोय. तर माझ्याकडे कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. ह्याच्यावरती मी त्या साखरेच्या कणाला आत नाही घेऊ शकत. मग मी काय करतो, माझं दार आतनं बंद करतो, कडी लावून घेतो आणि म्हणतो इन्शुलिननी जरी ठोठावलं, की बाबा ह्या साखरेला आत घे, मी घेत नाही. ह्याला म्हणायचं इन्शुलिन रेझिस्टन्स. म्हणजे इन्शुलिननी जरी त्या साखरेला घेऊन आला, तरी मी त्याला दाद देत नाही. तर असं आपली प्रत्येक ऑर्गन म्हणजे प्रत्येक आपला अवयव जो आहे, तो हा इन्शुलिनला दाद देईनासा होतो. त्याला म्हणायचं इन्शुलिन रेझिस्टन्स. मग आपली शरीर काय करतं, की इन्शुलिन पुन्हा, पुन्हा, पुन्हा जास्त प्रमाणात तयार करतं आणि हे प्रत्येक तयार झालेले इन्शुलिन साखरेच्या कणाचा हात धरून पुन्हा, पुन्हा त्या पेशींकडे दार ठोठावत जातं. "दार उघड बाबा, ह्याला आत घे. दार उघड बाबा, ह्याला आत घे." पण कोणीही त्याला दाद द्यायला तयार होत नाही. मग ते साखर बिचारी आपली रक्तात फिरत राहते, फिरत राहते. त्याला थारा मिळत नाही. आणि मग जर आपण आपली साखरेची तपासणी केली, तर मग ती खूप साखर वाढलेली दिसते आपल्या रक्तामध्ये. म्हणजे ह्याचं मुख्य कारण काय आहे ह्या प्रकाराचं, म्हणजे ह्याला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो आपण. तर की आपण नको तेवढी साखर खातो आहे. तर तेव्हा आपण साखर खाणं बंद केलं पाहिजे, तर हा सगळा प्रकार आटोक्यात येणार आहे. ह्याला म्हणायचं हायपर इन्शुलिनेमिया. हायपर म्हणजे जास्त, इन्शुलिन हे मिया म्हणजे रक्तामध्ये. जर रक्तामध्ये इन्शुलिनचं प्रमाण वाढलं, त्याला आपण म्हणतो हायपर इन्शुलिनेमिया. ह्याच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होतो. कुणीही त्या इन्शुलिनला दाद द्यायला तयार होत नाही आणि मग आपल्याला वेगवेगळे आजार होतात. हा इन्शुलिनचा रेझिस्टन्स जेव्हा मसलमध्ये होतो, तेव्हा आपल्याला डायबिटीस होतो. जेव्हा हा लिव्हरमध्ये होतो, तेव्हा आपल्याला फॅटी लिव्हर होते. जेव्हा हा मेंदू किंवा ब्रेनमध्ये होतो, तेव्हा आपल्याला अल्झायमर्स होतो. जेव्हा हा इन्शुलिनचा रेझिस्टन्स ओव्हरीमध्ये होतो, तेव्हा आपल्याला पी-सी-ओ-डी होतो. तर तशाच प्रकारे जेव्हा हा इन्शुलिन रेझिस्टन्स आपल्याला स्किनमध्ये होतो, तेव्हा आपल्याला अॅकॅन्थोसिस होतो. त्याच्यामुळे अॅकॅन्थोसिस हा मेटाबॉलिक सिंड्रोमचाच एक भाग आहे, एक अंग आहे, एक सिम्प्टम आहे. आणि ह्या इन्शुलिन रेझिस्टन्समुळे आपल्या स्किनमध्ये म्हणजे कातडीमधले मेलॅनोसाइट्स म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या त्वचेला काळा रंग किंवा ब्राऊन रंग येतो. म्हणजे युरोपियन लोकांमध्ये हे मेलॅनोसाइट्स कमी प्रमाणात असतात, कारण त्यांच्याकडे उन्हाची तीव्रता किंवा उन्हाचं एक्सपोजर कमी असतं. भारतामध्ये आपल्या लोकांना खूप ऊन मिळतं आणि ह्या उन्हापासून संरक्षण मिळावं म्हणून आपल्या मेलॅनोसाइट्स जास्त मेलॅनिन तयार करतात. त्याच्यामुळे भारतीय लोकांची त्वचा ही त्या मानाने ब्राऊन किंवा काळी असते आणि आफ्रिकेमध्ये गेलो तर ती त्वचा अजूनच काळी झालेली असते. त्याच्यामुळे ह्या ज्या मेलॅनोसाइट्स आहेत, त्यांचं प्रमाण ह्या इन्शुलिन रेझिस्टन्समुळे वाढतं आणि त्याच्यामुळे ही जी मानेची कातडी आहे, ती काळी होते आणि एक दुसऱ्या प्रकारच्या सेल्सचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे ती कातडी जाड होते आणि जेव्हा कातडी जाड होते, तेव्हा त्याला एरिया जास्त होतो त्याचा आणि तो तेवढ्या जागेत बसत नाही. त्याच्यामुळे त्याला वळकट्या पडतात. त्याच्यामुळे जर आपली मानेची कातडी जाड झाली असेल, काळी झाली असेल आणि त्याला वळकट्या पडल्या असतील, तर त्याला आपण अॅकॅन्थोसिस म्हणतो आणि त्याचं मुख्य कारण हे इन्शुलिन रेझिस्टन्स आहे आणि इन्शुलिन रेझिस्टन्सचं मुख्य कारण हे आपला आहार आहे. म्हणजे शेवटी मी पुन्हा फिरून आहारावरती आलेलो आहे. मग आता याची ट्रीटमेंट काय आहे? तर
कसं आहे माहिती का, की ह्या काळ्या त्वचेमुळे तसा त्रास होत नाही. म्हणजे त्याला वास येतो, त्याच्यावर कधी-कधी स्किन टॅग्स किंवा चामखीळचे कार्यक्रम तिथे वाढलेले असतात. पण एकंदरीत त्या काळ्या मानेच्या कातडीचा त्रास असा होत नाही. त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे विशेष लक्ष देत नाहीत किंवा त्या मानाने दुर्लक्ष केलं जातं. पण असं असेल कुठे तर तुम्ही दुर्लक्ष करू नका. कारण हे कशाचं लक्षण आहे? हे आहे लक्षण मेटाबॉलिक सिंड्रोमचं. हे आहे लक्षण डायबिटीसचं आणि जर आपल्याला बाकीचे प्रॉब्लेम असतील, तर ते आधी आपल्याला ट्रीट केले पाहिजेत. आधी त्याची उपाययोजना केली पाहिजे. तर हा अकॅन्थोसिस आपोआप निघून जाईल काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी. त्याच्यामुळे त्याला तुम्ही एक साबण लावून धुतलं तर काही परिणाम होणार नाहीये. त्याला कुठल्याही प्रकारचं मलम लावलं, काय एलोवेरा लावलं, काहीही होणार नाहीये त्याला. जोवर तुम्ही तुमची साखर नियंत्रित करत नाही, जोवर तुमचा डायबिटीज कंट्रोल करत नाही, जोवर तुमचा इन्शुलिनचा रेझिस्टन्स कमी होत नाही, तोवर ह्या अकॅन्थोसिसला काहीही फरक पडणार नाहीये. तर ह्याच्यावरती उपाय काय आहे? तर आपला आहार आणि आपला विहार म्हणजे आपलं व्यायाम हे बदलणं आवश्यक आहे. आता मी तुम्हाला अगदी सोप्या साध्या गोष्टी सांगतो, की तुम्ही आहारामध्ये साखरेचं प्रमाण बंद करा, पूर्ण बंद. तर लोकांना कसं वाटतं, की साखर खाऊ नका म्हणजे चहात साखर घालून खाऊ नका किंवा शिरा खाऊ नका किंवा श्रीखंड खाऊ नका, असं त्यांच्या डोक्यात असतं. हे तर आहेच आहे. पण अशी जी आपल्याला आपल्या डोळ्यांना न दिसणारी साखर आहे, ती ओळखायला शिका आणि ती खाणं बंद करा. आता मी काय म्हणतो ते तुम्हाला सांगतो, की उदाहरणार्थ आपण ब्रेडच्या 2 स्लाईस खाल्ल्या, तर आपल्याला साधारणतः 10 ग्रॅम साखर मिळते. जर आपण कुकीज खाल्ली तरी साखर मिळते, बिस्किटं खाल्ली तरी साखर मिळते, टोमॅटो सॉस खाल्ला तरी साखर मिळते. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही एखादा पदार्थ खाता, त्याच्या न्यूट्रिशन लेबल म्हणजे त्याच्यावरती लिहिलेलं असतं मागे, की ह्याच्यात काय-काय आहे? त्यात तुम्ही शुगर आहे का? हे बघा आणि त्यात काही शुगर असेल तर तो पदार्थ खाऊ नका. म्हणजे फक्त वरनं घातलेली साखर किंवा गोड पदार्थ खायचे बंद करायचे असं नाहीये. तर ज्या पदार्थामध्ये साखर आहे, घातलेली आहे, जी आपल्या डोळ्याने दिसत असेल किंवा नसेल, ती खाणं सुद्धा बंद करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ब्रेड बंद, बिस्किटं बंद, कुकीज बंद, केक बंद, आईस्क्रीम बंद, हे सगळे प्रकार बंद करा. आणि तेलकट पदार्थ बंद करा. मैदा खाऊ नका. त्याच्यामुळे समोसा, ब्रेड, बेकरी प्रॉडक्ट्स, बिस्किटं ह्या सगळ्यामध्ये मैदा असतो. तो खाणं बंद करा. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही साखर, मैदा, डालडा ह्या 3 गोष्टी बंद कराल, पूर्ण बंद कराल आणि खायचं काय आहे, की आपल्याला फळं वाढवायची आहेत आहारामध्ये आपल्या. मग तुम्ही जी सीझनमध्ये आहे, जी स्वस्त आहे, ती प्रचंड खा. काही इश्यू नाहीये त्याच्यामध्ये. मग तुम्ही काय कलिंगड खा, ॲपल खा, सीताफळं खा, जांभळं खा, पेरू खा, भरपूर फळं आहेत आपल्याकडे. भारत हा असा देश आहे जगामध्ये, की जिथे जास्तीत जास्त फळं उगवतात, पिकतात. त्याच्यामुळे ह्याचा आपण फायदा करून ती फळं भरपूर खाऊया, भाज्या भरपूर खाऊया. म्हणजे डायरेक्ट शेतामधनं किंवा बाजारामधनं जे आपण घेतो, की काकडी असेल, गाजरं असतील, मुळा असेल, टोमॅटो असतील, हे डायरेक्ट खायला शिका. तर हे जेवढं तुम्ही फळं आणि भाज्या खाल त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी असतं. प्रोटीनचं प्रमाण चांगलं असतं, व्हिटॅमिन चांगलं असतं, मिनरल्स चांगले असतात, फायबर भरपूर असतं. त्याच्यामुळे आपला आहार हा संतुलित राहतो. आपला आहार संतुलित राहणं किंवा चौरस आहार ज्याला आपण म्हणतो, तसा असणं हा फार मोठा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे फळं खा, भाज्या खा, साखर, मैदा, डालडा बंद करा आणि जेव्हा तुम्ही एवढं कराल, तेव्हा तुमचं डायबिटीज, प्री डायबिटीज, मेटाबॉलिक सिंड्रोम, इन्शुलिन रेझिस्टन्स हे सगळे कार्यक्रम आपोआप कमी होणार आहेत आणि त्याच्या बरोबरीने हा अकॅन्थोसिस सुद्धा कमी होणार आहे. आता मी हा अकॅन्थोसिसचा कार्यक्रम का सांगतोय? का हे लेक्चर बनवतोय? त्याचं मुख्य कारण असं आहे, की हे अकॅन्थोसिस किंवा मानेवरचे काळे पट्टे बघणं ही अतिशय सोपी, साधी आणि एकदम पटकन करता येण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्ती जर अशी बुटकी असेल, मानेचे वळकटे असतील किंवा त्यांना अजून काही त्रास असतील, तर त्यांना काय करायचंय आणि बघायचं की अकॅन्थोसिस आहे का? तर आधी काय करायचं, की त्यांची रक्ताची तपासणी करून घ्यायची. त्यांची साखर तपासायची, त्यांचं ब्लड प्रेशर तपासायचं आणि जर साखर वाढलेली असेल, HbA1c वाढलेलं असेल, तर मग त्यांना आहार म्हणजे आपण मी जे आत्ता सांगितलं खाण्याचे बदल ते सुरू करायचे आणि व्यायाम सुरू करायचा आहे. व्यायाम हा लोड घेऊ नका. तुम्हाला जेवढं जमतंय तिथून सुरू करा.
मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही मॅरेथॉन पळणार आहे का दुसऱ्या दिवशी? नाही पळणार आहे. पण तुम्ही 1 किलोमीटर चालू शकणार आहे का? तर चालू शकणार आहे. तर 1 किलोमीटर चालायला लागा. 1 आठवडा, 2 आठवडे फक्त 1 किलोमीटर चाला आणि जेव्हा तुम्हाला दमश्वासाची सवय होईल त्या 1 किलोमीटर चालण्याच्या रोज, तेव्हा मग थोडंसं वाढवायचं म्हणजे 10% फक्त म्हणजे 100 मीटर फक्त. दर आठवड्याला जेव्हा तुम्ही 1 आठवडा पूर्ण व्यवस्थित त्या पर्टिक्युलर लेव्हलला व्यायाम कराल, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये फक्त 10% वाढवायचं आहे. एकदम मॅरेथॉन पळायला जाऊ नका. त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकणार नाही, दम लागेल, त्रास होईल आणि पुन्हा तुम्ही सगळं बंद करून टाकाल. हे असं करू नका आणि कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, कुठल्याही प्रकारचा खेळ खेळा. म्हणजे काय रनिंग करा, जंपिंग रोप्स म्हणजे दोरीवरच्या उड्या मारा, बॅडमिंटन खेळा, टेनिस खेळा. काय तुम्हाला पाहिजे असेल, आवडेल, पटेल, मिळेल, रुचेल, सुचेल, काही करा. पण व्यायाम करत राहा. शरीर हलू दे. त्याच्यामुळे जेव्हा आपण हे 2 गोष्टी करतो, तेव्हा आपलं डायबिटीज, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, स्थूलपणा, हा इन्शुलिन रेझिस्टन्स, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि हा अकॅन्थोसिसचा कार्यक्रम, हे सगळं आपोआप कमी होणार आहे. कारण गोळ्या, औषधं हा उपाय नव्हे. आहार आणि व्यायाम हा मेन उपाय आहे त्याच्यावरती. तर हे सगळं सांगायचं मुख्य कारण असं, की तुम्ही तुमच्या समाजामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या शेजाऱ्यांमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये हे बघा, की कुणाला मानेवरती काळे पट्टे आहेत का? आणि त्याला जाऊन सरळ सांगा, की "बाबा रे, मला असं वाटतंय, मला असं कळलंय, की जर मानेवरती अशा काळ्या वळकट्या असलेला पट्टा असेल, तर तुम्हाला डायबिटीज असायची शक्यता जास्त आहे. तेव्हा कृपा करून तुम्ही तुमची शुगर तपासून घ्या." ही इतकी साधी सोपी गोष्ट आहे. म्हणून हा सगळा माझा खटाटोप आहे. तुम्ही असे लोक कधी बघितले आहेत का? तुमचा काय अनुभव आहे? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना जर असं काही असेल आणि जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे असेल, तर माझ्या वेबसाईटवरती जा, तिथे फॉर्म भरा आणि मग मी तुम्हाला निश्चित मदत करू शकेन. धन्यवाद. मानेवरती काळा पट्टा तयार होतो. त्यातली स्किन किंवा कातडी आहे ती थोडी जाड झालेली असते. अकॅन्थोसिस नायग्रिकान्स. मग हा फक्त मानेवरच होतो का? तर नाही. हा काखेमध्ये होऊ शकतो. हा जांघेमध्ये होऊ शकतो. म्हणजे माझं एक घर आहे आणि मला इकडे दरवेळेस तो इन्शुलिन एक पाहुणा आणून सोडतोय. तर माझ्याकडे कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. त्याच्यावरती मी त्या साखरेच्या कणाला आत नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे त्याला तुम्ही साबण लावून धुतलं तर काही परिणाम होणार नाहीये. त्याला कुठल्याही प्रकारचं मलम लावलं, काय एलोवेरा लावलं, काहीही होणार नाहीये त्याला. की उदाहरणार्थ आपण ब्रेडच्या 2 स्लाईस खाल्ल्या, तर आपल्याला साधारणतः 10 ग्रॅम साखर मिळते.